अमित शहांविरोधात संसद परिसरात झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान 2 भाजप खासदार जखमी। राहुल गांधींवरती धक्काबुक्कीचा आरोप। पंतप्रधानांकडून जखमी खासदारांची विचारपूस। भाजप खासदारांनी धक्काबुक्की केल्यानं गुडघ्याला दुखापत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप। चौकशी करण्यासाठी उपराष्ट्रपतींकडे मागणी। शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाविकास आघाडीचा एल्गार। राज्यभरामध्ये आंदोलन। सोलापूरमध्ये माथाडी कामगारांच्या कामबंदमुळे कांद्याचे लिलाव ठप्प। पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांना महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री करण्यासाठी माझा आग्रह। नाराज भुजबळांनी केली उपकारांची आठवण। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। गोपीनाथ मुंडेंना सोबत घेऊन ओबीसींसाठी वेगळा पक्ष स्थापन करणार होतो। एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांच्याकडून अपूर्ण राहिलेल्या रणनीतीची माहिती। बेळगाव केंद्रशासित करण्यापूर्वी मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव पाठवा। कर्नाटक काँग्रेसचे आमदार सौदी यांचा उद्दामपणा। महाराष्ट्र काँग्रेसकडून नाराजीचा सूर। कर्नाटकमधील काँग्रेस आमदाराला काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी। आदित्य ठाकरे यांची मागणी। बेळगाव केंद्रशासित प्रदेश झालाच पाहिजे। आदित्य ठाकरे यांचा पुनरुच्चार। कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार। पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका। महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा आरोप। लोकसभेच्या निकालाच्या विरोधात अमोल कीर्तिकर यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर यांची खासदारकी कायम। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्राद्वारे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।